वाल्मिक कराड विरोधात आता सोलापूर भागातील शेतकरी आक्रमक झाले। जवळपास 140 शेतकऱ्यांनी कराडनं फसवणूक केल्याचा आरोप केलेला आहे। काही शेतकरी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते। नेमके आरोप काय आहेत पाहूया हा रिपोर्ट। एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे समोर येत आहेत। दहशतीमुळे वाल्मिक कराडच्या विरोधात आतापर्यंत अनेक तक्रारी आहेत, मात्र या तक्रारी देण्यासाठी लोक समोर येत नव्हते। मात्र सोलापूर पट्ट्यामधले अनेक शेतकरी आज पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये कराडच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी पोहोचले। ऊस तोडणीसाठीच्या हार्वेस्टर मशीन अनुदानामध्ये कोट्यवधी रुपये वाल्मिक कराडनं लाटल्याचा आरोप होतोय। या यंत्राला ऊस तोडणीचा हार्वेस्टर म्हणतात। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारकडून हार्वेस्टर यंत्र मालकांना 40% अनुदान दिलं जातं। मात्र 2018 पासून हार्वेस्टर मालकांना हे अनुदान मिळालेलं नव्हतं। 35 ते 36 लाखांपर्यंतची अनुदानाची प्रत्येकी रक्कम सरकारकडे थकली होती। त्यावर आपण तुम्हाला अनुदान मिळवून देतो आणि त्यासाठी प्रत्येकी 8 लाख रुपये द्या असं म्हणून वाल्मिक कराडनं शेतकऱ्यांना आमिष दिलं। जवळपास 140 शेतकऱ्यांना कराड आणि त्याच्या साथीदारांनी विश्वास दिला। आरोपानुसार कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत, आपण तातडीनं अनुदान मिळवून देऊ असं कराडनं सांगितलं। 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये कराड आणि त्याच्या साथीदारांनी घेतले। यापैकी काही शेतकरी पैसे घेऊन 14 सप्टेंबर 2023 ला मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर गेले। शेतकऱ्यांनीच दिलेल्या या व्हिडिओमध्ये तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंसोबत काही शेतकऱ्यांनी फोटो काढले। समोरच्या एका खुर्चीवर वाल्मिक कराड देखील बसलेला या व्हिडिओमध्ये दिसतोय। शेतकऱ्यांच्या आरोपानुसार सह्याद्री अतिथीगृहावरच 8 लाख रुपये देण्याचं ठरलं होतं। मात्र वाल्मिक कराडनं त्यांना नवी मुंबईतल्या देवीस रेसिडेन्सी या हॉटेलवर यायला सांगितलं आणि दाव्यानुसार याच हॉटेलमध्ये शेतकऱ्यांनी प्रत्येकी 8 लाख रुपये वाल्मिक कराड आणि जितेंद्र छबुराव पालवे या दोघांकडे सुपूर्द केले। उरलेल्या काही शेतकऱ्यांनी थेट परळीमध्ये जाऊन वाल्मिक कराड आणि त्याचा दुसरा साथीदार नामदेव सानप यांना पैसे दिले। ही सर्व रक्कम 11 कोटी 20 लाखांच्या घरात होती। अनेक महिने लोटल्यानंतरही अनुदान न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी वाल्मिक कराडकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला। यावर अनेक शेतकऱ्यांना परळीमध्ये बोलावून मारहाण झाल्याचा आरोप शेतकरी करतायत। दहशतीमुळे अनेक शेतकरी तक्रारीसाठी गेले नाहीत, तर काहींची तक्रार सुद्धा घेतली गेली नसल्याचं शेतकरी म्हणतायत। येताना त्यांनी सांगितलं 8 लाख रुपये तुम्ही प्रत्येकी घेऊन या। सबसिडीसाठी आपल्याला 8 लाख रुपये दिल्यानंतर आपलं सबसिडीचं काम होईल आणि स्वतः मुंडे साहेब पण आलं। त्यांनी सांगितलं काय असेल ते तुमचंही करा, सबसिडीचं काम मी तुम्हाला करून देतो। वाल्मिक अण्णांनी पुन्हा आम्हाला तिथं आपल्या पालघरच्या एका हॉटेलवर बोलवलं। रूम नंबर 17मध्ये त्यांनी मशीनची कागदपत्र आणि प्रत्येकी 8 लाख रुपये, आधार कार्ड, NOC, RC, TC सर्व कागदपत्र घेतली आणि सांगितलं तुमचं काम आम्ही एका महिन्याच्या आत करतो। आणि आम्हाला वारंवार असं वायदा देत गेले। नंतर आम्ही ह्या सगळ्या ह्याला कंटाळून आम्ही परळीला गेलो। परळीला गेल्यानंतर ना त्यांनी आम्हाला परळीला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं वाल्मिक अण्णा बीडमध्ये आहेत। बीडमध्ये पंकजाताईच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे साहेबांची एक सभा होती। त्या सभेत आम्ही जाऊन मुंडे साहेबांना बोलले असता मुंडे साहेब आम्हाला म्हणलं हॉटेलला या बीडमधल्या एका। तिथं गेल्यानंतर वाल्मिक कराड यांनी आमच्यातल्या 2 मशीन मालकांना मारहाण केली। मारहाण केल्यानंतर ना आम्ही त्या भीतीपोटी परत त्यांच्याकडे गेलो नाही, पण आम्ही जितू पालवेला वारंवार फोन करून ती एकदा मशीन पाठीमागचं इनफिल्टर बांधायसाठी इथं फलटणला आल्यानंतर आम्ही त्याला तिथं अडवून जाब विचारला, तर तो ओढीची उत्तर द्यायला लागला आणि तो म्हणाला पैसे पाहिजे तर का जीव पाहिजे, या दोन्हीतलं कुठलं तरी एक मागा, तुम्हाला एक मिळेल कुठलं काय। आमचं पैसे मिळव आम्ही याजाने काढून पैसे 8 लाख रुपये दिले ते, राणा लिहून देऊन 3 रुपये टक्क्याने पैसे दिले ते। आमची एकच आहे की आपलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या या प्रकरणी दखल घेऊन आमचं पैसे महागारी मिळावं हीच आमची। प्रत्येकाचे 8 लाख रुपये माझे 2 मशीन आहेत, 2 मशीनचे 16 लाख माझे। राज्यातून किती लोक आहेत असे टोटल? 141 लोक आहेत। आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात 40 लोक आहेत। 40 लोक। हां। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये नांदेड, लातूर, सोलापूर, धाराशिव, पुणे, बारामती, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोपानुसार या 11 कोटी 20 लाखांच्या व्यवहारात कुणाकुणाचे हात होते याची उकल होणं गरजेचं आहे। रवी लवेकर, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.